हात हातात घेऊन बसते जलंबराची साथ देऊनी काय मागणं मागू देवाला सुखी ठेवा आमच्या जोडीला काय मागणं मागू देवाला सुखी ठेवा आमच्या जोडीला फुल करू घरानी कसे विसरू ग सजनी तुला फुल करू घरानी कसे विसरू ग सजनी तुला अक्का माहेवाचा तान हृदयाचा रसादाराचा संत वाळूमाचा सिद्ध माळिकरायाचा आशीर्वाद माझ्या संगावरी मारता पडिंबाड्या तुझ्या ढोलावरी अन सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल सुंबयानु मांडल सुंबरान कोणाला गा सुंबरान कोणाला उभारया जाग्याला आळ्या मारू कोणाला ओम नाम शिवाला गा ओम नाम शिवाला शिवा बाल भरतीला मंगलय बोलतीला गौरी गणपतीला गा गौरी गणपतीला मंगलय मूर्तीला दोन्ही हात जोडून ऐका सांगत तुम्हाला बसल्या सेवेला सर्वनान तोराला वही माझ्या पाहुण्याला जागा आली मनाला व जागा आली घेणाला पंढरया पोराला सवय पांडुरंगाला विठ्ठल माझ्या देवाला व विठ्ठल माझ्या देवाला रोकमीना माऊलीला दोन्ही हात जोडून जागा आली मनाला व जागा आली मनाला कर्णचक्र भागाला कर्ण्य माझ्या लाडीला दोन्ही हात जोडून व दोन्ही हात जोडून चरण केली वंदून उभा रह्य जाग्याला आरवाडी रानाला इवराच्या बनाला जागा आली मनाला पावन जागा आली देवाला कसली ग देवाला पावन कसली ग देवाला दोन्ही हात जोडल चरण कर तू वंदून उभारया जाग्याला पावन आया मारू कोणाला उभारया जाग्याला पावन आया मारू
माझ्या रसाळ दादा पावन यावला रसाळ दादा रसाळ दादा पावन यावला रसाळ दादा मुंबईच्या शेराला मार्ग लावल्या धन्याला का माझ्या मामा यावा मामा सायाला मुंबई शेराला माझ्या या मामान मार्ग दावया धन्याला दावया धन्याला आलं माझ्या मनात पावन पावन तुवरिता आलं माझ्या मनात पावन गौरव तुवरिता फुलझंतिया बागाला पावन धनगराचा देव सिद्ध माझा माळा पावन सिद्ध माझा माळा याव याव साऱ्याला पाठीवर जन्मदिया दोघाला माता माझ्या पित्याला जन्मदिया दोघाला माता माझ्या पित्याला दोन्ही हात जोडल मानपूर शेराला मानपूर शेराला का मायाकाच मंदिर पावन बांधलय सुंदर मायाकाच मंदिर बांधलय वागाय सुंदर का हार बघा जागरण पावन हार बघा जागरण मनकोर शेराला पावन मनकोर शेराला मायाकाच मंदिर पावन मायाकाच मंदिर का आलं दुसऱ्या डावाला पावन आलं दुसऱ्या डावाला आलं दुसऱ्या डावाला पावन जनसेवा करायला कतारी मनाला पावन कतारी देणारा फारपूर्वी काळाची पावन फारपूर्वी काळाची गा
दर्शनासाठी उभा राहिला विटेवरी धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी मला दाखवाना विठुरायाची पंढरी अरे मानव कंडाला मदयाया ताळालाव अरे मानव कंडाला मदयाया ताळाला कर्नाटक भागाला कर्नाटक या भागाला फुलजंती या गावाला फुलजंती या गावाला फुलजंती या गावाला जातो बाबा या वाटेला धनगराचा या गुरु धनगराचा या गुरु सिद्ध माझा या माळापा सिद्ध माझा या माळापा सिद्ध माझा या माळापा सिद्ध माझा या माळापा लिंग या देवाची सेवा बघाय बघती सेवा होताय करीत सेवा होताय करीत सिद्ध माझा या माळापा सिद्ध माझा या माळापा पूजाया करीत पुन बाबा मला काळच्या या दिवसाला आपण मुद्दामी कथा धरल्या आपल्याला आवडली म्हणून कथा धरली आज या मानकोर मध्ये मायकाचं मंदिर सुंदर बांधले मायकाची मूर्ती आहे आणि आज हा हार जागराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता काय होईल म्हणतील हार जागरण मायकाची ओळी म्हणली पाहिजे ना तर दुर्गा मातेची आंबे मातेची काहीतरी ओळी म्हणली पाहिजे पण आपण मुद्दाम सिद्ध महाळापाची कथा मागल्या वर्षी आपण दुर्गा मातेची कथा म्हणली मायकाची कथा म्हणली पण आपण सिद्ध माळीरायाची कथा धरली गायाला बरका त्या वेळेला कर्नाटक भागाला मानव खंडाला हुलजंती गावाला बर का सिद्ध माळीराया लागला होता बाबा आपल्या गुरुची सेवा करायला पाहुणं सेवा पूजा करीत असताना बरेच दिवस झाला आणि गुरु लागला होता गुरु कोण असायला पाहुणं
माझा कासलिंग भगवंत असायला रात ना दिवस सकाळ संध्याकाळी 2 टाइम सेवा करून पाहुणे त्या वेळेला पायरी एकी एक चढताना आई नाव तुझं बोटान नाही तन मला तन्नाची पण रूप तुझं डोळ्याना नाचील गुलाल उदलेलं चैताच्या महिन्यात पालकीत नाचील गुलाल उदलेलं चैताच्या महिन्यात पायरी एकी एक चढताना आई नाव तुझं ओढान नाही तन मला तन्नाची पण रूप तुझं डोळ्यात सांगली माझ्या जिल्ह्यात पाहुणं सांगली जिल्ह्यात जतय माझा तालुका पाहुणं जतय तालुका मिरवणाचं राहणार पाहुणं मिरवणाचं राहणार मिरवणाचं राहणार पाहुणं मिरवणाचं राहणार विठ्ठल बागा बंडकर पाहुणं विठ्ठल बंडकर मुंबई बागा शहराला बागा मुंबई शहराला विठ्ठल बंडकर पाहुणं विठ्ठल बंडकर माझ्या मग जोडीला पाहुणं माझ्या मग जोडीला माझ्या या जोडीला सागर नावाचा पाहुणं आडनाव येडके सागर नावाचा पाहुणं आडनाव येडके माझ्या मग ढोलाला पाहुणं माझ्या मग ढोलाला सांगोल बघा गावाचा पाहुणा सांगोल या गावाचा माझ्या मग या डोलाला पाहुणं शिव बघा मामावर माझ्या मग डोलाला पाहुणं शिव बघा मामावर आडनाव काईवर पाहुणं किसके बघा आईवर आडया नावावर पाहुणं किसके बघा आईवर मागट सुराला पाहुणं साईर बघावं मागट सुराला पाहुणं साईर बघाटे वाक्षेव बघा गावाचा पाहुणं वाक्षेवाडी गावाचा समाधान वाकसे पाहुणं समाधान वाकसे मागटल्या या सुराला पाहुणं मागटल्या सुराला मागटल्या सुराला पाहुणं मागटल्या सुराला समाधान समाधान नावाचा आडनाव बघाय वाकसे समाधान बघाय नावाचा आडनाव बघाय वाकसे
मागायला बरं का त्या वेळेला रात्र दिवस 2 टाइम सेवा करत होता आणि एके दिवशी काय झालं पाहुणा त्या वेळेला गुरु काय म्हणला माहितीये का तुझी सेवा करून मी थकलोय बरं का मला काय तर भोजन पाहिजे म्हणून गुरु लागला होता बोलायला शिष्याला त्या वेळेला मग गुरुने काय मागितलं पाहुणं माहितीये का मला वालूक पाहिजे निवद पाहिजे बरं का मला वालगाचं असं ढोल कसं वाजते तसं वालगी करून वाजत गाजत असे जण मठाला आला पाहिजे पाहुणे त्या वेळेला काय मागितलं पाहुणं मग माझ्या माणिकरायानं कशी तयारी केली बर का त्या वेळेला घरी गेला घरवाड्या गेला बायका पोरांना माझ्या गुरुला भोजन करायचं म्हणून घरातली धुनी भांडी धुया लावली त्या वेळेला साफसफाई करून धुनी भांडी करून आपला वर्गाची तयार करायला होता आपला सिद्ध माईकराया त्या वेळेला बरं का आणि उलजती या गावाचा उलजती या गावाचा पोराला या बोलून धानयाच्या पोराला बोला बाबा तयार तयार जय करून बोला बाबा करून पाहुणे बोला बाबा करून आता कसा आहे गेली की मामा ही पोरं कशी उभारली बसलेली त्या पोरांना बोलवलं आणि बोलवून लागला होता सांगायला माझ्या गुरुचं भोजन घ्यायचंय ती पुरू वाजून बाबा घेऊन जायचंय वालकी घेऊन त्या वेळेला मग बाबा तयारी केली दुर्डी बनवली आणि वाट चल बाबा खाल्ल्या पूर्वीकडच्या बाजूला झाली पाहुणे त्या वेळेला सांगितल्याप्रमाणे आपली मुलं लागली की डोळ्याचा प्राण गेला तर चालेल पण टिपरू कमी नाही पडला पाहिजे असं लागलं तर सांगायला जास्त वेळेला बरं का निघून निघून चालत द्या निघून निघून चालत द्या निघून 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 चालत द्या निघून 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 चालत द्या निघून 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 चालत द्या खालीवर खालीवर खाली देशा सृजन 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 माताला
त्यातर वेळेला बरं का पोरांना बोलवलं आणि आज गेजगे मामा कसं ढोल वाजते असं टिपरू माराय सांगितलं आपल्या माळिक रायानं. जसं टिपरू मारायला सांगितलं तसं कैलास बाबामध्ये शंकर आणि पार्वती देवीच्या कानावर गेला ढोलाचा आवाज त्यातर वेळेला बरं का. आता 2 टिंबाड्यांना सांगितलं काय आवाज निघेना या टोळातनं जर प्राण गेला तर चाल पण टिपरू काय कच्च वाजवायचं नाही. तुला माहित आहे ना आपल्या सांगितलं मुलाबाळांना त्यातर वेळेला बरं का. मग थाटा माटात बाबा निघून चालली खालच्या भाजाला त्या वेळेला. सत्ता सेंटर मध्ये चालली होती आपली माळीक राया वालू घेऊन त्यातर वेळेला बरं का. आणि आलं या माझ्या या मनात आणि गावना वदावत तुम्हाला माझा माग गुरुवागा बंधुवा ववियाचा शाहीर रामा माझ्या पाहुण्यान आडनवा गाड्या दे गा. माझ्या बाळाला नाना एवढ्या ढोल्याला गा. पन्नासाची नोट टाकीव माझ्या ढोलाला आभारी मी वचन आलव. लावला माझ्या ढोलाला आभारी मी वचन आलव. काय झालं होतं बरं का त्या होळजत ती भागाला बरं का. जसं डोलावर टिपरं पडायला कैलास बाबामध्ये आवाज आला शंकर आणि पार्वती देवीला त्यातर वेळेला बरं का. अशी लागली टिपरू बाळवाला की ती रण खांब ती होळजत ती भाग जमीन लागली होती हातरायला बरं का त्या वेळेला. पार्वती देवी लागली की आपल्या देवाला विचारायला ही आवाज कुठे मामा खंडामध्ये यायला लागलाय अशी लागली होती विचारायला त्यातर वेळेला. वर कैलास भवनाला बोळदेव शंकर सोक्याचा डाव लागली होती खेळायला आणि कानी आवाज आला पार्वती देवीला बरं का पाहुणं. जसा आवाज आला तसा पार्वती देवी लागली विचारायला देवाला त्यातर वेळेला बरं का. अहो स्वामी आवाज कुठून येतोय आणि काय भानगड आहे. अशी बोळदेव शंकरा लागली होती पार्वती बोलायला. पार्वतीनं हात धरून आपल्या शंकर देवाला त्यातर वेळेला बरं का. हात धरल्यानंतर शंकर देवानं काय केलं आणि अंतवरात या जाणून आणि अंतवरात या जाणून पार्वती देवीला बोलायला लागील. पार्वती देवीला बोलायला लागील. वडिलाची पोरं किंवा वडिलाची पोरं बोलायला लागेल सांगायला लागेल. शंकराया देवानावर पार्वत्या देवीला काही बोलू लागली काही सांगू लागल्या. पार्वती बोलती शंकराया देवाला. पार्वती देवीच्या शंकराया देवाला. काय लागली होती बोलायला बरं का. बरोबर आहे देवाला विचार काय खूप पत्नी विचारली म्हणजे सांगणं भाग पडलं देवाला. अहो स्वामी कुठनं आवाज येतोय. विचारलं काय मग बाबा शंकर देवानं डोळं बंद केलं. आपल्या शंकर देवाने खाली मानव खंडामध्ये गुरुच्या भेटीला आपला निवड घेऊन चाला वाढत तयार करून चाला सिद्धा मार्गला एक त्यातर वेळेला बरं का. अंतरात झालं शंकर देवानं. मला चाललं आपल्या भेटीला गुरुदेवाचे
निवत घेऊन चाललाय. मग पार्वती देवीला काय लागला बोलायला भोळदेव शंकर त्या वेळेला या बाजू शंकराला त्या बाजू पार्वती दोघांच्या मधोमधी माझा देव माझा गणपती. पार्वती लागली शंकर देवाला हात ठेवायला. कसली वडरायची मला बघायची बरं का त्या वेळेला. आपल्या पत्नीने हात धरला शंकर देवाला त्याचा वेळेला बरं का. मग शंकर देवाला काय सांगितलं बायकोला सुद्धा खोटं बोलला तुम्ही. आम्ही बायकोला खोटं बोलतो का नाही. काय तर कुठं तर चुकलं तर बायको सुद्धा खोटं सांगायला तर ते पटतंय नाहीतर झगडा होतोय. मग माझ्या भोळेदेव शंकरानं वाटराची पोरं दगड लागली ती फोडायला असं कारण सांगितलं त्या वेळेला. जसं कारण सांगितलं तरी पण आपल्या पार्वती देवीने हात धरला आपल्या पतीकडे त्या तर वेळेला बरं का. मग म्हणली मला कानानं ऐकायचंय डोळ्यानं बघायचंय. हात धरली आपली पत्नीच्या पार्वती देवीच्या. मग पार्वती देवीनं शंकर देवाचा काय इलाज झाला ना. बरोबर आहे. आता बायकोने कुठं काय कोणाचा चालतो इलाज. मग शंकर देवाचं याला तुला काय करायचं कर बाय म्हणून. मग पार्वती देवीनं काय केलं पाहुणं त्या वेळेला. जसं हात धरला आपल्या पार्वती देवीने शंकर देवाकडे त्या तर वेळेला बरं का. मग पार्वतीने काय केलं. काय केलं साहेब. आणि नंदी बागाया बोलून आणि नंदी बागाया बोलून लागली मारायला पण हाया लागली मारायला. पार्वती देवी केवळ पार्वती देवी नंदी गाड्या आलाया नंदी गाड्या आलाया नंदी गाड्या आलाया नंदी गाड्या आलाया. कैलासाच्या भवनात कैलासाच्या भवनात कथा कळली पाहिजे. हा नंदीला हाक मारली. नंदी हजर झाला त्या वेळेला. पार्वती देवीला नंदीला हाक मारली. नंदी तयार झाला त्या तर वेळेला बरं का कैलास बाबाला. नंदी तयार झाला का हाक मारली काय काम आहे म्हणून असा हाळे लागला मारायला. जसं नंदीला सांगितलं खाली मानव खंडाला जायचं आणि आवाज कुठे टेकायचं आपल्या डोळ्यानं त्या तर वेळेला बरं का. मग दोघ जण मिळून खाली मानव खंडामध्ये गेली त्या वेळेला. जसं नंदी आणि पार्वती देवी खाली मानव नगराला घेऊन त्या तर वेळेला बरं का. आणि गेल्यानंतर काय झालं पाहुणे त्या वेळेला. आता दिवस लागले की मानव खंडावर फिरायला पाहुणा विचार करायला त्या तर वेळेला बरं का. आणि तर त्या वेळेला काय झालं सैला.
गावीला त्यांना त्यातर वेळेला बरं का निघून चालले वा दोघं जण मिळून गा पार्वती देवी नंदी निघून खाली मानव खंडाला होलगीची बागाला बाबा गेली बर का त्या वेळेला निघून गेली आणि खाली मानव खंडाला आवाज येते पाहिजे आवाज काय गावीला त्यांना नंदी आणि पार्वती देवीला त्यातर वेळेला बरं का 1 दिवस झालं 2 दिवस झालं 3 दिवस उजाडला हे वडलाची पोरं काय त्यांना दिसना बरं का त्या वेळेला जसं दिसन असं लागली ती पार्वती देवीने आपल्या देवाला आवाज दिला त्यातर कैलास म्हणाला बरं का महिना 2 महिना झालं नंदी काय वडलाची पोरं त्यांना काय दिसना पाहुण्या त्या वेळेला कोणी झाली ती त्यातर वेळेला बरं का तर त्या वेळेला काही झाला पहिला बरं का डोरली बघा गावाचं डोरली बघा गावाचं का गोपीनाथ पडळकर साहेबांचं कार्य करता किंवा कार्य बघा करता किंवा माझ्या मग भाऊजी माझ्या या दारावर सुखदेव बनकर सुखदेव बनकर माळापाच्या कथेला पवन माळापाच्या कथेला 100ची नोट लावला माझ्या डोलावर 100ची नोट लावल्या माझ्या या डोलावर आलं माझ्या मनात पवन कंठी बघा गावाचं ओवियचा बाबा ओवियचा बाळव शंकरय मामाव शंकरय मामा किंवा काही किंवा मोठ्या बघा हाई किंवा वीर 100ची नोट किंवा दिली प्रेमान दिली प्रेमान काय झालं होतं बरं का त्या हुलजती भागाला बरं का महिना झालं 2 महिना झालं इल्ला गावला इल्ला मग काय कराव पार्वती देवी लागली होती विचार करायला त्या वेळेला मग त्या वेळेला काय झालं पाहुणे माहितीये का
माझ्या देवाला माझ्या देवाला माझ्या मानव खंडाला मदत हयात काय झालं होतं त्या वेळेला मग शंकर देवाला हात मारले शंकर देव खाली उलजंती भागाला आल्यानंतर काय झालं की तिघ जण मिळून वडराच्या शोधामध्ये शोध लागली करायला त्या वेळेला नंदी काय करायचा नंदीने बाबा नंदी होता त्यांच्या संकट नंदीच्या माळा अशी लागली हालायला लाका पूर्वेकडे भागाला नंदी लागला होता बाबा इकडे हाय म्हणून वडराची पोरं दिशा लागला होता धावायला त्या वेळेला काठी घेऊन सेवा करतोय बाळू मामाची मेंढ्या बघायला कोणावर सेवा करतो कैताला गळ्यात ढोल शान धनगराची ओव्या गावना सेवा करतोय बाळू मामाची 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 अंगात बंडी ना कानात कुंडी अंगात बंडी बरोबर आहे धनगराचा पोशाख आहे अंगात बंडी ना कानात कुंडी शान धनगराची आणि काठी घेऊन मेंढ्या राखतोय बाळू मामाचे 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 नंदी लागला होता दिशा दिसवायला त्या वेळेला मग बाबा बोलादेव शंकर काय लागला बोलायला पार्वती देवी आणि शंकरदेव काय लागले बोलायला पाहुणा जो आडवा दिसल नाही आपल्याला जर बोलना तर त्याचा घात करायचा अंगाला भस्म लावून निघून जायचं कैलास भावनाला त्या वेळेला आणि त्या वेळेला आणि बाबा काय ते प्रकार घडला त्या वेळेला फूलो सा तेरा चेहरा तेरा गुलशन की अरमाने रंग तेरा देखते रूप तेरा देखते गुलशन की अरमाने रूप तेरा देखते रंग तेरा देखते गुलशन की अरमाने
संसाराला पोरान हे माझा ओळीचा टिंबडा काही दिवसात होणार आहे. चाललाय आता नाट्यानं पुतण्या लागतोय आता टिंबड आहे की आणि चालल्या वरीला फोन संसाराया बाळान आडनव नाही बंडगर आई आडनव नाही बंडगर आई त्याच्या बघा वडलाची मुलगा आई कोणाजवळ किरण बंडगर किरण बंडगर हो ना सांगा आणि हुरजंती बागाया बागाचा आणि महादेव बागाया पुजारे मालिकरायाचा पुजारी वर मालिकरायाचा पुजारी त्यांच्या बागा नगरीत त्यांच्या बागा नगरीत त्यांच्या बागा नगरीत त्यांच्या बागा नगरीत वविला शंभराची गोठव नवरा माझ्या ढोलाला नवरा माझ्या ढोलाला आबाजी विद्ये नाला तू माझ्या वाट्याला इथं मी हुरजंती वालीची आहे ना बघा पुजारी आहे नाही पुजारी मुलगी म्हणतात आपल्याला ववीस चढले म्हणा लागेल बघा वाकडी तिकडी म्हणून काय जमत नाही. त्या गावचा त्या नगरीचा पुजारी आहे बघा इथं आणि त्या पुजारीने आपल्या चाललेल्या ववीला 100ची नोट लावली बरं का त्या वेळेला. तर बाबा काय झालं त्या वेळेला आपली पार्वती देवी आणि शंकरदेव खालीकडल्या बाजूला जात असताना माणिकराय आपला लागला होता आडवा यायला लागला होता. आपले गुरु माता आल्या म्हणून त्यातर वेळेला बरं माळीरायाला दिसलं बाबा माझी माता पिता यायला लागली. पाहून आनंद झाला सिद्ध महापाला पाहून त्या वेळेला. बरोबर आहे आपली माता पिता यायला आले म्हणून माणिकरायला आनंद झाला त्यातर वेळेला बरं त्यांचा बाबा शंकर देवाकडे माळिंगराया चालत चालला होता मोहर मोहर गोळादेव शंकर वाट दुसरीकडे काढत होता त्या वेळेला. आणि जसा माणिकराय आपल्या माता पिता जवळ यायला असताना आपला माता पिता लागली ती वाट सोडून दुसऱ्या वाटेने चालली होती त्यातर वेळेला बरं मग काय झालं शंकर देवानं ओळखलं माळिंगराया येऊ लागलाय म्हणून बाबा माळिंगरायानं चिमणीचं रूप घेतलं पाहुणार चुपणीचं रूप घेतलं. शंकर आणि पार्वती देवीनं चिमणीचं रूप धरलं आणि निघून कुठे गेली पुढल्या बाजूला त्यातर वेळेला बरं आन कानावा कात्रीच्या आळ्यात आन कानावा कात्रीच्या आळ्यात कान कात्रीच्या आळ्यात वन कान
धनगराचा गुरु की वा धनगराचा गुरु की भावना काय झालं होतं त्या वेळेला शंकर देवाला कळलं माणिक राहायला लागले तर रोग धरलं पाहिजे मग या ठिकाणी रूप धरलं चिमणीचं आणि कान कचऱ्याच्या आळ्यामध्ये गेली त्या वेळेला कात्री जाळा म्हणजे कसा माहितीये सांगा जरा बघू हा जंगल असते जंगलामध्ये कान कात्रीचं झाड असते त्या झाडामध्ये पाखरू इकडे गेल्यानंतर एका बाजूने एका हातात कुऱ्हाड एका हातात टिपरू आणि काट गुडघ्यानं सारत मापा लागला होता आतमध्ये जायला त्या वेळेला मग तिथं गेल्यानंतर भोळेदेव शंकराने काय केलं त्या वेळेला डोल्या जांजा लाडे माझं रमल माझं मन 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 तिथं लागली गोंधन बरोबर नाही आंब्याचं बन तिथं लागली गोंधन डोल्याचा लाडी माझं रमल माझं मन डोल्याचा लाडी माझं रमल माझं मन बाबळेच वर लागतंय शेंगा लागते तर ती बसते मेंढ्या खाऊन अशा तंडरोज राहतील अशा अन्नापाई शायऱ्यासारखी बाबळीचं बन तिथं शेंगायाचं वन डोल्या जांजा लाडी माझं रमल माझं मन 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 माझ्या वाटत सोडल्या तू माझ्या वाटत सोडल्या तू माझ्या वाटत सोडल्या गेला तू माझ्या वाटत सोडल्या गेला हो ना त्या कान कात्रीच्या आळ्यामध्ये शिरली माणिकराय आतमध्ये जातात त्या वेळेला माझ्या शंकर देवानं रक्तपित्ताचं रूप धरलं माणिकरायने काय केलं अन पायीवर लागला जाता येईल अन पायीवर लागला जाता येईल रक्त पिऊ लागला
माझ्या